सगळ्यात गरीब आहे गाय. गाईसारखं कोणीच गरीब नाही. आता काय सांगावं गाईचं, एवढी अवकळा गाईच्या गोमातेची आहे. थोडं तुम्ही ओढून पहा, किती किती हाल आहेत आणि किती हाल अपेष्ट करून तिची हत्या केल्या जाते. एवढं आपण आपल्या डोळ्यांनी पाहणं हे काय आपलं दुर्भाग्य हेच काही कळत नाही. गोमाता हमरडा फोडते, हे सगळं आपण पाहत. म्हणून हे युवराज होते भगवान, राजाचे चिरंजीव होते ना. मग आता नोकर काय कमी सांगता आलं असतं का? किती नोकर, माणसाच्या टेबलवरून खाली कागद पडला तर वाकून घेता येते, पण बेल वाजून बाहेरचं शिपाई बोलायचं आणि मग त्याला सांगतो कागदवर घे. मग साध्या माणसाला जर असं आहे तर राजाला काय कमी आहे का? राजा बोलेन तर आले. पण आईने सांगितलं नाही, गायीची सेवा तू स्वतः केली पाहिजे. मग भगवान निघाले. 9 लक्ष गाई, ते काय 1-2 गाई नाही. आता सगळ्या देशात 9 लाख आहेत की नाही कोणास ठाऊक. सपाटा लावला, सपाटा. ट्रॅक्टर घेतलं की बैल विकले, ट्रॅक्टर घेतलं की बैल विकले, दुसरं काही आणलं की गाय विकले. विका काय करा, परंतु आपल्या देशाचं सगळं वैभव आहे गोधन. गोधन जोपर्यंत चांगलं राहत नाही तोपर्यंत तुम्ही काही करा, सोन्याचे घरं बांधा, पण त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बाह्य प्रगती झाली पाहिजे. आणि आम्हाला आशीर्वाद देणारे आमचे 5 माता आहेत. गोमाता, भूमाता, जन्म देणारी माता, गंगा माता आणि भारत माता. ह्या सगळ्या आईकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परंतु आपलं एवढं काही सगळे कामं वाढलेत की आपल्याला मागे वळून पाहायला कुठं जागाच नाही राहिली.